अर्थातच ही संपूर्ण घटना शिक्षण विभागाशी निगडीत असल्याकारणामुळे लगेचच लोकशाही मराठीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं। मुंबईच्या पवईतील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणावरती माजी मंत्री दीपक केसरकरांना आम्ही लगेचच संपर्क साधला। त्यांनी आमच्याशी संवाद साधला। घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे। रोहित आर्य हा सामाजिक कार्यकर्ता होता, मात्र त्यानं असं पाऊल उचलणं हेच मुळात चुकीचं आहे आणि त्यामुळे पुढील सर्व प्रकार उद्भवला असल्याचं त्यांनी सांगितलं। तर याच संदर्भात मंत्री उदय सामंतांनी देखील प्रतिक्रिया दिली। घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। रोहित आर्य हे एक स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम चालवत होते, सामाजिक कार्यकर्ते होते, परंतु त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलून मुलांना ओलीस धरणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हा पुढचा प्रकार उद्भवलेला असावा। एकंदरीतच झालेला प्रकार दुर्दैवी आहे। याबाबत मी देखील माहिती घेतल्यानंतर कळलं की काही शासकीय बिलांच्या संदर्भामध्ये त्यांना हा प्रकार केलेला होता। शेवटी पोलिसांनी केलेली कारवाई याच्यावरचं उत्तर पोलीसच देऊ शकतात, परंतु लहान मुलांना ओलीस ठेवणं, स्वतःला पैसे मिळवण्यासाठी त्यांचा वापर करणं हे 100% चुकीचं आहे आणि याच भावनेनं कदाचित प्रशासनानं किंवा पोलिसांनी ही कारवाई केलेली असावी। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः धनराज वंजारी सर आपल्यासोबत आहे। धनराज वंजारी सर, आज पोलिसांनी ज्या प्रकारे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं, अतिशय शांततेनं आणि शिताफीनं एका बाजूला मुलांचे प्राणही वाचवले, मात्र आर्यची जी मागणी होती ती मागणी अमान्य करण्यासारखीच होती, कारण मुलांना ओलीस ठेवणं हेच मुळात चुकीचं होतं। याची एक पार्श्वभूमी जी आत्ताच आपण प्रेक्षकांना समजावून सांगितली की एका बाजूला पैशाचं कंत्राट आणि त्यातनं न मिळालेले पैसे ते मिळावे यासाठी या मुलांना किडनॅप करणं किंवा ओलीस ठेवणं इतकंच मर्यादित नव्हतं, तर मला काय म्हणायचं आहे हे मला इतरांपर्यंत पोहोचवायचं